उत्तम श्रीराम, एक पत्नी एक वचनी एक बाणी श्रीराम, आज्ञाधारक श्रीराम असे आदर्श रामचरित्रातूनच आपण पाहिलेले आहेत. म्हणूनच रामकथेतून होणारे प्रभू रामचंद्रांचे अलौकिक दर्शन आपल्याला नेहमीच प्रेरणा देत असते. रामकथा ऐकणं ही देखील अतिशय आनंददायी गोष्ट आहे. तर मग याच परम आनंदाचा आपण आता लाभ घेणार आहोत. महाकवी ग. दि. माडगूळकर यांच्या सिद्धहस्त लेखणीतून साकारलेलं आणि स्वरगंधर्व सुधीर फडके उर्फ बाबूजी यांनी संगीतबद्ध करून गायलेलं गीत रामायण आता सादर होणार आहे. आजच्या कार्यक्रमाचे संयोजक माननीय ॲडव्होकेट बाळासाहेब बाबर यांना मी विनंती करते, सर्व मान्यवरांना दीप प्रज्वलनासाठी व्यासपीठावर घेऊन यावं. हॅलो. या ठिकाणी खास सज्जनगडवासियांच्याकडून शुभाशीर्वाद देण्यासाठी समर्थ सदनमधून आलेले प्रवीण कुलकर्णी, प्रकाश शेठ गवळी, खंडू शेठ सारडा, हेमंत कासार, विश्रांत कदम सर, अनंत प्रभुने साहेब इंजिनियर, सुधीर चव्हाण साहेब हे या ठिकाणी दीप प्रज्वलनासाठी उपस्थित आहेत. मी माजी नगराध्यक्ष रजनी कदम यांना विनंती करतो त्यांनी स्टेजवर यावे. या ना पहिलं. दीक्षित सर या ठिकाणी आले, त्यांनी स्टेजवर यावं. मान्यवरांनी स्टेजवरच थांबावे. या ठिकाणी मी कलाकारांचं स्वागत आपल्यातर्फे
सर्वांच्या तर्फे करतोय. प्रथमतः तबला वादक मिलिंद देवरे यांचं स्वागत प्रकाश गवळी हे करतील. यानंतर खास मुंबईवरून आलेले तबला वादक आणि पखवाज वादक श्री अनिल खैरनार. यानंतर सांगलीवरून आलेले ॲक्टोपॅड वादक आणि साईड रिदम वादक किरण ठाणेदार यांचं स्वागत गुरुप्रसाद सारडा यांनी करावं. यानंतर सांगलीवरून आलेले आमचे खास मित्र निलेश जोशी आजचे गायक यांचं स्वागत विश्रांत कदम सर यांनी करावं. यानंतर माजी नगराध्यक्ष रजनी कदम यांनी प्राजक्ता भिडे या आपल्या सातारच्या गायिका आहेत त्यांचं स्वागत करावं. यानंतर अल्पावधीत सांगूनही खास आपल्या सर्वांसाठी आलेल्या शीतल सप्रे या व्हायोलिन वादक आहेत त्यांचं स्वागत या ठिकाणी रजनी कदम यांनी करावं. खास मुंबईवरून आलेले सुनील वारणकर हे गायक आणि हार्मोनियम वादक आहेत त्यांचं स्वागत श्री दीक्षित सर यांनी करावं. गाण्या इतकंच कोरस देणारे सुद्धा महत्त्वाचे असतात. मी या ठिकाणी संगीता शेटे, दीप्ती देशमुख आणि मॅडम या पुढे आणि सुप्रिया पित्रे या तिघांचंही स्वागत या ठिकाणी माननीय माजी नगराध्यक्ष रजनी कदम यांच्या हस्ते. यानंतर आजच्या कार्यक्रमाच्या निवेदिका रेश्मा वाळिंबे यांचं स्वागत श्री अनंत प्रभुने यांनी करावं अशी त्यांना विनंती. यानंतर आपल्यापर्यंत आवाज पोहोचवणारे असित वेद सांगली यांचं या ठिकाणी स्वागत सुधीर चव्हाण साहेब यांनी करावं. आपल्या इथे LED स्क्रीन लावणारे संतोष भंडारी यांच्यातर्फे यांचं स्वागत. हेमंत कासार यांनी करावं. आणि यानंतर महत्त्वाचं स्वागत आपल्या आत्तापर्यंतच्या बऱ्याचशा कार्यक्रमांचं संगीत संयोजन ज्यांनी केलं ते आमचे मित्र आता
मुंबईत वास्तव्य करतात, परंतु आपल्यासाठी खास इथं आलेले आहेत. ते आजच्या कार्यक्रमाचे संगीत संयोजक दीपक सोनावणे यांचं स्वागत श्री प्रवीण कुलकर्णी यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो. सर्व मान्यवरांनी आसनस्थ व्हावं. आपण सर्व रसिक प्रेक्षक आजच्या या गीत रामायणाच्या कार्यक्रमासाठी आणि रामकथा ऐकण्यासाठी सर्वजण उपस्थित आहात. आपल्या सर्वांचं मी या ठिकाणी स्वागत करतो. राम रावण युद्ध झालं, रावणाचा वध झाला, विभीषणाचा राज्याभिषेक झाला. राम लक्ष्मण आणि सीतेसह अयोध्येला आले. वनवासाला जाताना श्रीराम हे राजकुमार होते, परंतु वनवासावरून येताना ते मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्री रामचंद्र झाले. त्यानंतर यथावकाश श्रीरामाचा राज्याभिषेक झाला, सीतेचा त्यागही झाला. काही काळानंतर ऋषीमुनींनी श्रीरामांना विनंती केली की अश्वमेध यज्ञ करावा. अश्वमेध यज्ञाची तयारी झाली. सर्व राजे, सर्व ऋषीगण, सर्व नागरिकांना निमंत्रण देऊन बोलवण्यात आलं. भव्य मंडप त्या ठिकाणी टाकलेला आहे. त्या मंडपामध्ये सर्वांची सेवा करण्यासाठी, सर्वांचं स्वागत करण्यासाठी कोण कोण आले बघा. राजा विभीषणाबरोबर आलेले महाकाय राक्षस, राजा सुग्रीवाबरोबर आलेले महाबलाढ्य वानर. त्या काळचे वानर असे होते की ते हत्तीलाही उचलून फेकत असत आणि ते हत्ती पण साधेसुधे नव्हते. तर हत्ती चालतोय का पर्वत चालावं हे कळत नव्हतं असे हत्ती. आणि अशा या मंडपामध्ये लगबगीनं हे राक्षस आणि वानर हे सर्वांचं स्वागत करतायत. कोणाला काय हवं नको आहे ते बघतायत. सुवर्ण, द्रव्य, अन्न हे प्रत्येकाला देत आहेत आणि अशी सगळीकडे लगबग चाललेले आहेत. सर्व राजे, ऋषीगण, सर्व नागरिक त्या ठिकाणी आलेले आहेत. त्याच वेळेला महामुनी वाल्मिकी ऋषी यांच्याबरोबर कुश आणि लव त्या ठिकाणी आलेले आहेत. हे कुशलव हे गायन करण्यासाठी त्या ठिकाणी आलेले आहेत आणि श्रीरामाने त्यांचं गायन ऐकण्यासाठी व्याकरणातील तज्ज्ञ, संस्कृत श्लोक करणारे तज्ज्ञ, गायन वादनातले तज्ज्ञ, नृत्यात निपुण असलेले, गायनात निपुण असलेले, संगीतातले तज्ज्ञ हे त्या ठिकाणी सर्वजण बोलवलेले आहेत आणि त्या सर्वांना हर्ष उत्पन्न होईल अशा प्रकारचं गायन कुश आणि लव यांनी केलेलं आहे. कुशलव हे प्रत्यक्ष श्रीरामासमोर रामकथा सांगतायत. ही रामकथा चालू करण्यापूर्वी मी या ठिकाणी स्वागत करतो महाबली श्री हनुमानाचं. कारण असं म्हणतात की ज्या ठिकाणी रामकथा चालते त्या ठिकाणी श्री हनुमान उपस्थित असतात. बोला जय श्रीराम, जय श्रीराम. श्री राम
श्री स्वये श्री राम प्रभु ऐकती, स्वये श्री राम प्रभु ऐकती, कुशल रामायण गाती, कुशल रामायण गाती. हाती वीणा घेतलेले कुशलव अगदी डोळ्यासमोर उभे राहिले. याचं श्रेय आहे कवीला. कवी अदृश्य निर्गुण देवांना रूप देतात. महाकवींनी जर काव्यरचनाच केली नसती तर जगाचा उद्धारच झाला नसता. कवी जणू चातुर्याच्या मूर्ती आणि प्रत्यक्ष बृहस्पतीच असतात. त्यांच्या मुखातून आपण प्रकट व्हावे असे वेदांना आणि श्रुतींना देखील वाटते. म्हणूनच या भाग्यशाली भारत देशात ईश्वरच वारंवार अवतार घेतो असं नाही, तर त्याचं चरित्रही वारंवार अवतार घेत असतं. असंच काहीसं 1955-56 साली घडलं. कवी श्री गदी माडगुळकर आणि पुणे आकाशवाणीचे कल्पक कार्यकर्ते सीताकांत लाड एका संध्याकाळी सहजच भेटले. बोलता बोलता गीत रामायणाची कल्पना सुचली आणि त्याला सुधीर फडके या पट्टीच्या संगीत नियोजकाची जोड मिळाली आणि सुरू झाली पहिली सांगीतिक मालिका गीत रामायण. गीत रामायण हा मराठी भाषेतील 56 गाण्यांचा संग्रह आहे, जो हिंदू भारतीय महाकाव्य असलेल्या रामायणातील घटनांचं कालक्रमानुसार वर्णन करतो. 1955-56 आकाशवाणी पुणे केंद्राद्वारे ते प्रसारित केलं गेलं. महाकवी गदी माडगुळकर यांनी लिहिलेलं आणि पंडित सुधीर फडके उर्फ बाबूजी यांनी संगीतबद्ध केलेलं आणि गायलेलं हे सुश्राव्य भावगीत आहे. गीत रामायण हे मराठी संगीताचा मैलाचा दगड आहे आणि रामायणाची सर्वात लोकप्रिय मराठी आवृत्ती मानली जाते. गीत रामायण हे गीत, संगीत आणि गायन यासाठी खूप गाजलं. वाल्मिकी रामायणावरून गीत रामायणाची निर्मिती झाली. बऱ्याच गीतांचा शेवट पुढील प्रसंगाशी किंवा गाण्यांशी जोडलेला आहे. गीतांची रचना छंद वृत्तामध्ये केलेली आहे. गीतांमध्ये अनेक शब्दालंकार आणि अर्थालंकार सुयोग्य वापरलेले असल्यानं हे एक सुश्राव्य काव्य झालेलं आहे. गीत रामायण ही एक गीतांची शृंखला आहे. ही शृंखला खंडित न करता गदिबा आणि बाबूजी यांचं अजरामर गीत रामायण आणि महाकवी वाल्मिकी प्रणीत रामायण तसेच महाकवी श्री तुलसीदास रचित श्री रामचरित मानस यांच्या आधारे ॲडव्होकेट बाळासाहेब बाबर यांनी अभ्यासपूर्ण संहिता तयार केली आणि आज ती आपल्यासमोर सादर करण्यात येत आहे. श्रीरामकृपेने ही शृंखला आपणास निश्चितच आवडेल. तरीही हा कार्यक्रम 3 तासाच्या मर्यादेत सादर करताना कोणतीही उणीव राहिल्यास रसिक श्रोत्यांनी मोठ्या मनाने सांभाळून घ्यावं अशी उपस्थित सर्व रसिकांना मनापासून विनंती. तर श्रीरामांच्या यज्ञमंडपात राजपुत्र कुश आणि लव रम्य अशा अयोध्या नगरीचं वर्णन करत आहेत. सरयू तीरा वरी अयोध्या मनु निर्मित नगरी, अयोध्या मनु निर्मित नगरी. सरयू तीरावरी अयोध्या मनु निर्मित नगरी, अयोध्या मनु निर्मित नगरी, अयोध्या मनु निर्मित नगरी. त्या नगरी
नगरीच्या विशालतेवर उभ्या राहिल्या वास्तू सुंदर मधुन वाहती मार्ग समांतर रथबाजी गजपथिक चालती नटुनी त्यांच्यावरी हो नटुनी त्यांच्यावरी अयोध्या मनुनिर्मित नगरी अयोध्या मनुनिर्मित नगरी इक्ष्वाकुकुल कीर्ती भूषण राजा दशरथ धर्मपरायण त्या नगरीचे करितो रक्षण त्या नगरीचे करितो रक्षण गृही चंद्रसा नगरी इंद्रसा गृही चंद्रसा नगरी इंद्रसा सूर्य जसा संगरी हो सूर्य जसा संगरी अयोध्या मनुनिर्मित नगरी अयोध्या मनुनिर्मित नगरी तिघी स्त्रियांच्या प्रीत संगमी तिन्ही लोकीचे सुख येधामी तिघी स्त्रियांच्या प्रीत संगमी तिन्ही लोकीचे सुख येधामी एक पुणे पण गृहस्थाश्रमी एक पुणे पण गृहस्थाश्रमी पुत्रोदय पण अजूनी नव्हता प्रीतीच्या अंबरी हो प्रीतीच्या अंबरी अयोध्या मनुनिर्मित नगरी अयोध्या मनुनिर्मित नगरी राजसौख्यते सौख्य जनांचे एकच चिंतन लक्ष मनांचे राजसौख्यते सौख्य जनांचे एकच चिंतन लक्ष मनांचे काय काजया सौख्य घनाचे काय काजया सौख्य घनाचे कल्पतरूला फूल नसे का कल्पतरूला फूल नसे का वसंत सरला तरी हो वसंत सरला तरी अयोध्या मनुनिर्मित नगरी अयोध्या मनुनिर्मित नगरी काय ते अयोध्या नगरीचं वर्णन शब्द प्रभुत्व म्हणजे काय हे गदिमांच्या काव्यातून ठायी ठायी प्रत्ययास येतं. तर अशा या अयोध्येमध्ये त्या काळी 7 मजली आणि त्याहीपेक्षा मोठे वाडे असत. 10 मजली राजवाडे असत. रामायणामध्ये राजवाड्यांना हिमालयाची उपमा दिली आहे. ती त्यांच्या भव्यतेची शुभ्रतेची उंचीची द्योतक आहेत. अयोध्येत सगळीकडे रस्ते झाडलेले असत. त्यावर सुरेख रांगोळ्या घातलेल्या असत. घरांना पुष्पमालांनी सजवलेले असे. राग आला असता रुसून बसण्याची खोली म्हणजे क्रोधागार असे. याशिवाय अग्निशाला देवालय सूपशाला नर्तनशाला शयन मंदिर क्रीडा मंदिर असे राजवाड्याचे भाग असत. अंग देशाचा राजा रोमपाद यानं राज्यात पाऊस पडून समृद्धी यावी याकरिता आपली कन्या शांता हिचा विवाह विभांडक मुनी यांचा पुत्र ऋष्यशृंग ऋषी याच्याबरोबर करून दिला. याच अंगदेशाच्या रोमपाद राजाकडं इक्ष्वाकू वंशज धार्मिक वैभवशाली
आणि सत्यप्रतिज्ञ राजा दशरथ केला आणि पुत्र कामेष्टी आणि अश्वमेध यज्ञ करण्याकरिता द्विजश्रेष्ठ ऋष्यशृंग ऋषीला सपत्नीक मोठ्या सत्कारपूर्वक अयोध्येला घेऊन आला. सरयू नदीच्या तीरावर अश्वमेध यज्ञाची तयारी करण्यात आली. त्या काळी सर्वांनाच आदरपूर्वक आमंत्रण दिलं जायचं. अशा मोठमोठ्या धार्मिक कार्यात ब्राह्मण, वैश्य, क्षत्रिय, शूद्रांनाही आमंत्रण असायचं. अन्नदानासंबंधाने कोणताही भेदभाव नव्हता. ऋष्यशृंग ऋषींना मुख्य ब्रह्मत्व देऊन द्विजश्रेष्ठांनी अनुष्ठान केलं. यावेळी दशरथासोबत महिषी म्हणजेच राजाची पट्ट राणी कौसल्या, परिवृक्ती म्हणजे दुसरी राणी सुमित्रा आणि वावाता म्हणजे तिसरी राणी कैकेयी उपस्थित होत्या. या यज्ञामध्ये घोड्याचा बळी दिला होता. एका शुभवेळी यज्ञीय ज्वालेतून दिव्य पुरुष प्रकट झाला आणि दुंदुभीसारख्या कणखर पण मधुर नादाने तो दशरथ राजाला म्हणाला, दशरथा दशरथा घे हे पायसदान पायसदान दशरथा घे हे पायसदान पायसदान तुझ्या यज्ञी मी प्रगट झालो तुझ्या यज्ञी मी प्रगट झालो हा माझा सन्मान दशरथा 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 हे हे पायसदान पायसदान श्री विष्णूंची आज्ञा म्हणून आलो मी हा प्रसाद घेऊन श्री विष्णूंची आज्ञा म्हणून आलो मी हा प्रसाद घेऊन या दानासी या दानातून या दानासी या दानाहून अन्य नसे उपमान दशरथा 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 हे हे पायसदान पायसदान राण्या करीतील पायस भक्षण उदरी होईल वंशारोपण राण्या करीतील पायस भक्षण उदरी होईल वंशारोपण त्यांच्या पोटी जन्मा येतील त्यांच्या पोटी जन्मा येतील योद्धे चार महान दशरथा 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 हे हे पायसदान पायसदान प्रसवतीन त्या तिन्ही देवी श्री विष्णूंचे अंश मानवी प्रसवतीन त्या तिन्ही देवी प्रसवतीन त्या तिन्ही देवी श्री विष्णूंचे अंश मानवी धन्य दशरथा तुला लाभला धन्य दशरथा तुला लाभला देव पित्याचा मान दशरथा 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 हे हे पायसदान पायसदान
कृतार्थ दिसती तुझी लोचने, कृतार्थ मी तुझ्या दर्शने, कृतार्थ दिसती तुझी लोचने. कृतार्थ दिसती, कृतार्थ दिसती, कृतार्थ दिसती तुझी लोचने. कृतार्थ दिसती तुझी लोचने, कृतार्थ मी तुझ्या दर्शने. ते आज्ञा मज कृपा, ते आज्ञा मज कृपा पावतो यत्नी अंतर्धान. दशरथा 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 हे हे पायसदान पायसदान दशरथा.